नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कट्टा यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहे आपण आपल्या बँकेला आधार सेटिंग कशा प्रकारे करू शकतो. आधार सेटिंग करण्यासाठी तुम्हाला एकतर बँकेत जाऊन करावं लागेल, नाही तर तुम्हाला ऑनलाईन पण करू शकता. ऑनलाईन केल्यानंतर तुमचं 2-3 दिवसामध्ये ते आधार सेटिंग होऊन जाईल. तर आधार सेटिंग करण्यासाठी तुम्ही गुगल ओपन करून त्याच्यामध्ये NPCI हे टाईप करायचं आहे आणि पहिली लिंक जी येईल ती ओपन करायची आहे. NPCI ओपन केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं पेज दिसेल. त्याच्यामध्ये तुम्ही खालती स्क्रोल केल्यानंतर कन्झ्युमर याच्या पुढे प्लस आयकॉन दिसेल, त्याला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला भारत आधार सीडिंग एनेबल हा ऑप्शन दिसेल, त्याला तुम्ही सिलेक्ट करायचं आहे. भारत आधार सीडिंग ऑप्शन ला सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला हा अशा प्रकारचा पेज ओपन दिसेल. त्याच्यामध्ये तुम्ही आधार सेडिंग करू शकता किंवा आधार ऑलरेडी सेडिंग असेल त्याला डिसेडिंग पण करू शकता. अकाउंट डिटेल्स माहिती करू शकता. याच्यामध्ये आधारची भरपूर कामे तुम्ही करू शकता. त्याच्यामध्ये आधार सेडिंगला सिलेक्ट केल्यानंतर तिथं तुमचा आधार कार्ड नंबर टाकून घ्यायचा आहे. तर मी माझा आधार कार्ड नंबर टाकून घेतो आहे आणि पर्सनल इन्फॉर्मेशन हे ब्लर केलेली आहे. त्याच्यामध्ये तुम्ही रिक्वेस्ट फॉर आधार सीडिंग किंवा डिसीडिंग हे दोन्हीपैकी कुठले करू शकता. तर मी आधार सीडिंग करतो आहे, तर आधार सीडिंगला सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यानंतर खालती तुम्हाला सिलेक्ट युअर बँक हे ऑप्शन दिसेल. तिथे तुम्ही कुठली तुमची बँक कुठली आहे ते तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचं आहे. बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बरोदा, कुठलीही बँक असेल ते तुम्ही इथं सिलेक्ट करून घ्यायचे. तर मी आता माझी महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, तर महाराष्ट्र ग्रामीण बँक मी हे सिलेक्ट करून घेतो आहे. तर अशा प्रकारे मी महाराष्ट्र ग्रामीण बँक हे सिलेक्ट केलेले आहे. त्याच्यानंतर सीडिंग टाईप तुम्हाला फ्रेश सीडिंग करायची आहे किंवा मुवमेंट तुम्हाला अदर बँक तुमचं अकाउंट दुसऱ्या ठिकाणी आहे तिथं तुम्हाला सेडिंग करायचं आहे, तर तुम्ही अशा प्रकारे करू शकता. तर हे सेडिंग केल्यानंतर तुम्हाला तिथं तुमचा अकाउंट नंबर टाकायचा आहे आणि बॉक्स टिक मार्क करून तुम्हाला खालती कॅप्चा कोड टाकायचा आहे. कॅप्चा कोड व्यवस्थित टाकायचा आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर तुम्हाला खालती सबमिट बटन दिसेल. एकदा माहिती तुम्ही चेक करून घ्यायची. माहिती इथं सीडिंग टाईप फ्रेश सीडिंग असेल. खालती कॅप्चा टाकल्यानंतर सबमिट करून घ्यायचं आहे. सबमिट बटनावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला इथे टर्म अँड कंडिशन ऑप्शन येईल. तिथं ॲग्री अँड कंटिन्यू करायचे. ॲग्री अँड कंटिन्यू केल्यानंतर तुम्हाला तुमच्या आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्याच्यावरती OTP जाईल. तो OTP तुम्ही चेक करायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर तुम्हाला कन्फर्म या बटनावरती सिलेक्ट करायचे. कन्फर्म बटनावरती सिलेक्ट केल्यानंतर तुमचं आधार सेडिंगसाठी रिक्वेस्ट जाईल. हे आता माझ्या केसमध्ये थोडं काय प्रॉब्लेम दाखवतं, तर तुमचं ते होऊन जाईल. ते 2-3 दिवसामध्ये तुमचं आधार सेडिंग हे होऊन जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या आपल्या मोबाईलवरून आधार सीडिंग करू शकता. तर माहिती कशी वाटली हे नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.